खरं म्हणजे तुम्ही बघताय गेले काही महिने जेव्हापासून नितेश राणे मंत्री झालेले आहेत आणि त्याचा ते गैरवापर करत आहे आणि दंगलखोर वक्तव्य करण्यात ते एक नंबर माहीर आहेत. त्याच्यामुळे ह्या अशा दंगलखोर वक्तव्य करणारा मंत्री खरं म्हणजे या सरकारमध्ये नको असावा अशी सगळ्यांची भावना झालेली आहे आणि त्यांचे सगळेजण राजीनामा मागत आहेत आणि आम्ही ह्याच्यापुढे जर अशी वक्तव्य केली तर खरोखरच रस्त्यावर उतरून राजीनामा मागावा लागेल. खरं म्हणजे तुम्ही बघत असाल गेले 2-3 महिने प्रत्येक विषयाशी बोलत राहून दंगलखोर वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये कसं काय भांडण लागेल, कसं काय ते रस्त्यावर होतील, तरुण मुलं कशी काय रस्त्यावर उतरून दंगल करतील, ह्या यांच्या भावना आहेत आणि त्यांच्या भावना भडकवण्याचं काम नितेश राणेसारखे मंत्री करत आहेत. खरं म्हणजे त्यांना तुम्हाला माहिती आहे की 2014 सालच्या आधी ज्यावेळी राणे कुटुंब ह्या पालकमंत्री म्हणून नारायण राणे होते त्यावेळी हा जिल्हा असंवेदनशील जिल्हा म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघितलेला होता. सगळ्यांनी म्हटलेलं होतं असंवेदनशील जिल्हा म्हणून. तसंच आजही ही तीच परिस्थिती आहे. 2014 नंतर जेव्हा राणे कुटुंब ह्या पदावरनं उतरलं त्यावेळी हा जिल्हा खूप शांततामय झाला होता आणि आज परत एकदा राणे कुटुंबाचं वर्चस्व आल्यानंतर हा जिल्हा असंवेदनशीलकडे जातो आहे. खरं म्हणजे मनाई आदेश किती वेळा ह्या जिल्ह्यामध्ये लागतो आहे ह्या दंगलखोर वक्तव्यामुळे हे बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि अशा तरुणांच्या हातात आज तरुणांना खरं म्हणजे इथल्या तरुणांना रोजगार देण्याचा प्रश्न आहे. इथल्या तरुणांची जी ठेकेदारीची बिलं आहेत, जे बेरोजगार तरुण फिरत आहेत त्यांच्या हातात काम देण्याऐवजी, रोजगार देण्याऐवजी त्यांच्या हातात दगड देण्याचं काम असले मंत्री करणार असतील तर त्यांचा राजीनामा मागण्याची गरजच आहे खरं म्हणजे. आणि तुम्ही बघत असाल की काही वर्षापूर्वी नितेश राणे मराठ्यांचे लीडर म्हणून जागोजागी फिरायचे आणि मराठ्यांचा लीड म्हणून आरक्षण मागायचे. आता ते आरक्षणातला पण बोलत नाही आहेत. खरं म्हणजे मत्साजोग जे संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या झाली, निर्घुणपणे हत्या झाली आणि क्रूरपणे हत्या झाली, त्या क्रूर हत्येवरती एकही चकार न शब्द काढणारे नितेश राणे आज कशावरतीच बोलत नाहीत. म्हणजे त्या मराठा आरक्षणावर बोलत नाहीत किंवा संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याच्यावर सुद्धा ते बोललेले नाहीत. म्हणजे आता त्यांनी मराठ्यांचं नेतृत्व सोडून पेशवाईंचं नेतृत्व घेतलं आहे अशी ही भावना होते आणि पेशवाईंचे ते गुलाम झालेले आहेत आता. त्यामुळे ते सांगतील तसा इतिहास ते आता बोलत आहेत. आधीचा त्यांचा इतिहास वेगळा होता आणि आता ते इतिहास सांगतात तर वेगळा आहे. असे जातीय तेढ निर्माण करणारा इतिहास ते सांगतायत. खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात खरं म्हणजे स्वराज्य निर्माण झालं आणि स्वराज्यामध्ये सगळे जातीबंधू असतील, मुस्लिम पण असतील, ते एकजोगाने स्वराज्यासाठी लढलेले होते आणि त्यामुळे अशा वक्तव्य करणाऱ्या आमदाराला खरोखरच ह्या सरकारमध्ये ठेवू नये अशी लोकांची भावना झालेली आहे. आणि याच्यापुढे जर नितेश राणेंनी अशीच वक्तव्य करत राहिले तर आम्ही रस्त्यावर उतरून ह्यांचा राजीनामा मागू हे नक्की तुम्हाला सांगतो.